आहे आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चपातीसारखेच हा लच्छा पराठा लाटायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा लाटून घेता तेव्हा हॅलो फ्रेंड्स, मी आपल्या चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला मऊ आणि फुलणारी चपाती कशी बनवायची त्यासाठी खूप सोप्या टिप्स सांगणार आहे आणि तुम्ही जर या फॉलो केल्या तर तुमची चपाती नक्कीच मऊ आणि फुलणारी होणार आहे। आता बघा, चपातीच्या तुम्हाला 2-3 मी पद्धत दाखवणार आहेत की कशा रीतीने तुम्ही चपाती करताना या गोष्टी केल्या तर नक्कीच चपाती एकदम छान मऊ आणि तुमची चपाती सुद्धा फुलणार आहे। तर आपण बघूया कसं कसं आपण चपाती लाटायची आहे, कशा रीतीने आपण चपाती बनवायची आहे। चला तर पहिल्यांदा सुरुवातीला हे पण सांगते की पीठ भिजवताना तुम्हाला थोडंसं कोमट पाण्यानं पीठ भिजवायचं आहे। पीठ खूप कडक आणि मऊ सुद्धा नाही भिजवायचं, मध्यम मळायचं आहे पीठ। आणि पीठ मळल्यानंतर 10 ते 15 मिनिटं तुम्हाला झाकून ठेवायचं आहे ते पीठ आणि नंतरच तुम्हाला चपाती करायला घ्यायचं आहे। जे आपण नेहमी आपली चपाती बनवताना आपण करत असतो की त्रिकोण आकाराचा आपण एक चपाती छोटीशी लाटून त्याला मध्ये पीठ लावत असतो आणि नंतर चपाती पूर्ण लाटून घेत असतो। अशी चपाती आपण लाटून घ्यायची आहे आणि कडेने तुम्हाला फक्त लाटणं फिरवायचं आहे आणि मध्ये एकदम फोलार पद्धतीने लाटणं आपलं फिरवायचं आहे। आणि अशा रीतीने गरम गरम तव्यावरती तुम्हाला चपाती टाकायची आहे आणि अशा रीतीने तुम्ही भाजून घ्यायचे आहे। गरम तवा खूप गरजेचा आहे। ही नेहमीची आपली पद्धत आहे चपाती करतानाची, पण पुढच्या ज्या मी चपातीचं तुम्हाला पद्धत दाखवणार आहे किंवा तुम्हाला सांगणार आहेत मध्ये मध्ये टिप्स, त्या टिप्स तुम्ही आठवणीत ठेवा की आपल्याला असं वाटतं की हां चपाती तर काय नेहमी आपण करतोच, काय टिप्स असतात, परंतु छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्याला माहिती झाल्या तर आपल्या चपाती ह्या मऊ संध्याकाळपर्यंत, जर तुम्ही सकाळी चपाती केली तर संध्याकाळपर्यंत ती तशीच राहणार आहे। म्हणून काही टिप्ससुद्धा आपण बघायच्या आहेत। चपाती करत असताना तेल लावायचं आहे, दोन्ही साईडहून तेल लावून आपल्याला चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे। तुम्ही तवा गरम झाल्यानंतर गॅस बारीक करू शकता दुसरी चपाती लाटताना, आणि परत दुसरी चपाती आपण जेव्हा टाकत असतो तव्यावरती त्याच्या अगोदर परत आपला गॅस हा गरम हवा, तवा गरम हवा। आणि आता बघा मी दुसरी चपाती लाटत आहे। आता ही पद्धत बघा, एकसारखं आपल्याला पीठ मळून करायचं आहे, लातिंबी लाटून घ्यायची आहे आणि मध्ये मी फोल्ड करून आपल्याला असं दोन्ही एकावरती एक प्रेस करायचं आहे आणि अशी फक्त गोल चपाती लाटत जायचं आहे। यामध्ये आपण त्रिकोण केलेला नाही। अशा रीतीने आपण दुसऱ्या पद्धतीने चपाती करायची आहे। ही पद्धत पण खूप छान आहे, सोपी आहे आणि याच्यामुळे काय होतं तर चपाती गोल व्यवस्थित येऊ लागतात आणि चपाती खूप छान फुलत असते। या पद्धतीने सुद्धा मऊ लुसलुसीत चपाती तुमची राहत असते संध्याकाळपर्यंत। आणि या रीतीने तुम्हाला चपाती करायची आहे। केव्हा पण चपाती आपण टाकत असतो तव्यावरती तेव्हा तुम्हाला थोडंसं तेल शिंपडायचं आहे चपातीवरती आणि नंतर तुम्हाला ती चपाती टाकायची आहे तव्यात। त्यामुळे काय होणार आहे, चपाती तुमची चिटकणार नाही तव्याला आणि तुमच्या चपातीला काळे काळे डाग लागणार नाहीत। म्हणजे बघा, जास्त तवा गरम असला तर चपाती टाकल्या लगेचच त्याला काळे डाग पडतात, म्हणून ते करायचं नाही। आणि आता तिसरी पद्धत आपण बघा, लच्छा पराठा तुम्हाला माहिती आहे। लच्छा पराठा आपण कसं करत असतो ते बाहेरून आपण विकत घेत असतो लच्छा पराठा, तेव्हा आपल्याला 50-100 रुपयाला एक लच्छा पराठा भेटत असतो। तर तुम्ही लच्छा पराठासारखी चपातीसुद्धा करू शकता। आपण लच्छा पराठा कसा करायचा ही रेसिपी पण नंतर आपण बघणार आहोत। तर त्याच्या अगोदर आपण आता इथे चपातीचंच मी तुम्हाला एक दाखवणार आहे सॅम्पल करून। तर बघा, या पद्धतीने तुम्ही चपाती करायची आहे। तर बघा, आपण लच्छा पराठा कसा करायचा आणि त्याच्या पद्धतीने चपाती कशी करायची ते बघणार आहोत। लच्छा पराठा टाईपच आपण चपाती करून बघणार आहोत। चपाती आपण त्रिकोण घडी घालतो तशीच करून घ्यायची आहे, लाटून घ्यायची आहे चपाती पूर्ण। आणि नंतर आपण जो चाकू असतो आपला, त्या चाकूने असे हे करायचं आहे, लाईन मारून घ्यायची आहे त्याच्यावरती अशा एकसारख्या। थोडंसं पीठ यासाठी लच्छा पराठ्यासाठी कडक लागतं, तेव्हा तुमच्या ते जे केलेले आहेत
या लाईन्स तर त्या व्यवस्थित येतात आणि लच्छा पराठ्याला कशा छान असं पापुद्रे फुटलेले असतात तसं ते पापुद्रे छान दिसून येतात. म्हणून कधीसुद्धा लच्छा पराठा करताना थोडंसं कडक पीठ हवं असतं. अशा रीतीने आपण पूर्ण लच्छा पराठ्यासाठी पहिल्यांदा आपण एक गोळा तयार करून घेणार आहोत आणि नंतर आपण लच्छा पराठा लाटणार आहोत. अशा रीतीने बघा एक गोळा करून घेतलेला आहे आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चपातीसारखेच हा लच्छा पराठा लाटायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा लाटून घेता तेव्हा नंतर बघा थोडंसं पीठ जर कडक असेल तर ते जे तुम्ही आकार दिलेले आहेत लाईन ते सर्व पदर असतात ते फुलत असतात. असं लच्छा पराठेसारखे मस्त ते पदर्स खुलत असतात आणि अशा रीतीने आपण पूर्ण लच्छा पराठ्यासारखी चपाती करून घ्यायची आहे. ही भाजल्यानंतर तुम्हाला खूप छान त्याचं पदर खुललेले दिसतात आणि आपण खाताना सुद्धा खूप नरम असते ही चपाती. अशा रीतीने तुम्हाला लच्छा पराठेसारखी चपाती करून घ्यायची आहे. तेल नेहमी आपण जेव्हा चपाती दुसरी टाकत असतो तेव्हा तेल थोडंसं शिंपडायचं आहे आपल्या तव्यावरती. त्याच्यामुळे तुमची चपाती आहे ती खाली चिकटणार नाही. अशा रीतीने बघा चपाती आपण करत आहोत. चपाती शेकताना काय करायचं आहे, दोन्ही बाजूला तेल लावायचं आहे. सुरुवातीला जेव्हा आपण चपाती टाकत असतो तेव्हा सुरुवातीलाच तेल लावायचं नाही. दुसरी बाजू जेव्हा आपण पलटतो तेव्हा त्या साईडला पहिलं तेल लावायचं आणि नंतर तिकडून शेकून झालं तर नंतर आपण दुसऱ्या साईडला चपाती शेकायची आहे, म्हणजेच भाजायची आहे. अशा रीतीने दोन्ही साईडवरून आपल्याला चपाती छान अशी बारीक गॅस करून करा, नाही तर थोडंसं आपल्याला मीडियम गॅसच पाहिजे. जास्त पण फास्ट गॅस नको किंवा जास्त स्लो गॅससुद्धा नको आहे, कारण स्लो गॅस केला की चपाती फुलत नाही. लच्छा पराठा आहे त्यामुळे ही चपाती जास्त लच्छा पराठ्याची फुलत नाही, परंतु त्याचे जे पदर सुटतात तर ते खूप छान आपल्याला बघायला भेटतात. अशा रीतीने तुम्ही लच्छा पराठासुद्धा करू शकता आणि मी ज्या 2 पद्धती दाखवलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही चपाती करा. नक्कीच मऊ लुसलुशीत चपाती तुमच्या राहणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि याच रीतीने चपाती करा. तुमची चपाती ही 24 तास मऊ छान अशी राहणार आहे. चला तर तुम्ही जर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.